नमस्कार. महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकता आजचा जो आपण मॅप पाहतोय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचं संध्याकाळचं, आजचं रात्रीचं, त्याचबरोबर उद्याचं दिवसभराचं वातावरण कसं राहील, पावसाची अपेक्षा, पावसाचं वातावरण कुठं राहील, गारपीट कुठं होऊ शकते, त्याचबरोबर सगळ्यात जबरदस्त असं उष्णता वाढ जी आहे यामध्ये होणार आहे, हीटवेव्ह हे कुठे असेल, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासमोर हा लाईव्ह मॅप दिसतोय, तो चेक करूयात. तत्पूर्वी अशाच पावसासंदर्भातल्या, हवामानासंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाईटचा लाईव्ह व्ह्यू पाहतोय. तर यामध्ये पाहू शकता पुणे, त्याचबरोबर या खालच्या ठिकाणावर आपल्याला इथे जे पावसाचे ढग दिसत आहेत या ठिकाणी पाहू शकता. हा जो एरिया आहे पूर्ण अकलूजच्या वरती, त्याच्यानंतरनं पुणेचा विभाग आहे, ह्या भागामध्ये पावसाचे ढग दिसत आहेत. त्याच्यानंतरनं कर्नाटकमध्ये हा मोठा पट्टा या ठिकाणी दिसून येतोय. जर यामध्ये ढगांचं आपण जर वातावरण चेक केलं, आत्ताची सध्याची स्थिती, आजचा जो टायमिंग आहे आत्ताचा, या टायमिंगनुसार आपण चेक केलं तर पावसाचे ढग किंवा ढग दिसून येतात. तर या वातावरणामध्ये इकडे विदर्भ आणि मराठवाडा, नांदेड असेल, त्याच्यानंतरनं इकडे छत्रपती संभाजीनगर, तर या भागाकडे सरकलेली आहेत सध्याचं हे वातावरण आहे. रात्रीचा विचार केला तर पावसाचं वातावरण हे कुठं होऊ शकतं ते सुद्धा पाहिलं तर पावसाचे सध्या हे ढग दिसत आहेत. पुणेमध्ये पावसाचे वातावरण हे दिसून येते आपल्याला आजच्या या वातावरणानुसार. हे त्याच्यानंतर आपण जर 24 तारखेचं उद्याचं सुद्धा पाहणार आहोत, तर उद्याच्या वातावरणामध्ये सुद्धा यामध्ये पुण्यामध्ये पाऊस जो आहे हा दाखवतोय. संध्याकाळी 5:30च्या दरम्यान पावसाचं वातावरण दिसतं आहे. खूप जास्त या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे. तर यामध्ये दिवसाचं जर पाहिलं तर टेम्परेचर, तापमान जे आहे खूप जास्त असेल. पाहू शकता यामध्ये तापमान दिसतंय खूप जास्त लेवलचं आहे. आणि संध्याकाळी पावसाची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पाऊस हा पडू शकतो. या ठिकाणी पाहिलं तर हे जे ढग आहेत, पावसाचे ढग हे दिसत आहेत. यामध्ये 24 तारखेला आपण बघतोय तर इथे ढग कमी आहेत, पण हा जो सातारा असेल, कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर इकडे वरचा जो भाग आहे बीड असेल, तर या ठिकाणी ढग दिसत आहेत उद्यासाठीचे. तर वातावरण पहिल्यांदा आपण आजचं सध्याची स्थिती काय आहे महाराष्ट्रातील 23 आणि 24 एप्रिलचं हे वातावरण, पहिल्यांदा 23 एप्रिलचं तापमान पाहून घेऊयात. 2026 23 एप्रिल 2026 आजचं हे तापमान जे आहे 23 एप्रिलला महाराष्ट्रात विविध ठिकाणी उच्च तापमान, खूप जास्त जबरदस्त तापमान आहे. उद्यासुद्धा 44 ते नॉर्मली पारा हे जाण्याची शक्यता आहे. आजचं जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 42.8 जळगावमध्ये होतं. त्याच्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा 40.2 होतं. पुण्यामध्ये हाच पारा उद्या 41-42पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पाहिलं तर अमरावती 44.4 डिग्री सेल्सिअस अमरावतीमध्ये सर्वाधिक. त्याच्यानंतर अकोला सगळ्यात उष्ण शहर, अकोलामध्ये सुद्धा 44.3, वर्धा 44, नागपूरसाठी 43.2 इत्यादी हे तापमान होतं 41 ते 44 दरम्यान. तर यामध्ये नवी मुंबई, रत्नागिरी पाहिलं तर 36 ते 40 दरम्यान सध्याचं जरी तापमान असलं तरी उद्या हा पारा जो आहे 42, 43, 44पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या हे कमी होतं. सक्रिय पाऊस प्रणाली आणि ढग हे कोणत्या ठिकाणी आहेत तर पाहिलं तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, इथे पाहू शकता या ठिकाणी सुद्धा दिसतंय दक्षिण मध्य महाराष्ट्र. यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र, लो प्रेशर जो आहे हा सध्या सक्रिय आहे, तुम्हाला सुद्धा हा दिसून येत आहे. जर वाईन शेअरमध्ये पाहिलं आपण, इथे वाईन स्पीड असेल किंवा वाईन गस्टमध्ये, तर कमी दाबाचं क्षेत्र हे दिसून येतं या ठिकाणी. त्यानुसार याच्यामध्ये ज्याची पूर्वेकडे शाखा गेल्याने पाहू शकता पूर्वेकडे पावसाचे ढग, मेघगर्जना पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट ही होत आहे. उद्यासुद्धा ही होणार आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये नाशिक, दक्षिण, सिन्नर, इगतपुरी या ठिकाणी पाहू शकता इथे पावसाचे ढग हे दिसून येतात. त्याच्यानंतरनं पुण्यामध्ये भोर, पश्चिम घाट, महाबळेश्वर, जावळी, मेड, सातारा, कोल्हापूर, त्याच्यानंतर चंदगड आहे, सावंतवाडी, कुडाळ, करमाळा, त्याच्यानंतर श्रीगोंदा, शिरूर, नांदेड, लातूर, दक्षिण बिदर, गुलबर्गा भागामध्ये हे पावसाचे ढग जे आहे आज दिसून येत आहेत 23 तारखेला. तर 24 तारखेचा अंदाजसुद्धा पाहणार आहोत.
हा पाऊस 1 ते 2 दिवसामध्ये आज आणि उद्या असेल, मात्र त्यानंतरनं हा कमी होईल. उत्तरेकडे पश्चिम विक्षोभ हा येत असल्याने पाहू शकता वरच्या भागामध्ये पश्चिम विक्षोभ जो आहे, वेस्टर्न डिस्टर्बन्स हा येण्याच्या कारणामुळे उत्तर भारतामध्ये बदल होईल, पण तापमान हे वाढलेलंच राहणार आहे. 24 एप्रिलचा अंदाज पाहिला तर उद्या नाशिक, ठाणे, पूर्व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पूर्व कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर हा जो विभाग आहे या ठिकाणी पाहू शकता इथे दिसत आहेत पावसाचं उद्याचं तापमान. तर यामध्ये अहिल्यानगर, पुणे, सातारा भागात घाटाजवळ मेघगर्जना पावसाचे ढग विकसित होण्याची शक्यता आहे. इतरत्र मात्र कमी असेल. तापमान मात्र जास्त राहील. दिवसाचं तापमान 41 ते 44च्या दरम्यान सगळीकडे हे राहणार आहे. त्याच्यानंतर 26 आणि 27 एप्रिल शनिवार रविवार जबरदस्त अशी उष्णतेची लाट हे दिसून येते. त्या दिवशी पावसाचं तापमान म्हणजे पावसाचं वातावरण हे कमी होईल. आज आणि उद्या जितकं आहे त्यापेक्षा ते कमी होईल. त्या कारणामुळे पुन्हा 45-46 पर्यंत सुद्धा पारा जाण्याची शक्यता आहे. अकोला हे जे सगळ्यात जास्त उष्ण शहर आहे त्या ठिकाणी 46 पर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे. तापमान हे शनिवार रविवार 26 आणि 27 एप्रिलला असण्याची शक्यता आहे. तर हवामान विभाग IMDने काय अलर्ट दिलेत 24 एप्रिलसाठी उद्या मुंबई, ठाणे उष्ण आणि दमट मेघगर्जना पाऊस संध्याकाळनंतरनं हा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणेसाठी. त्याच्यानंतरनं रायगडसाठी उष्ण दमट संध्याकाळी मेघगर्जना पाऊस हा पडू शकतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मेघगर्जना आणि पाऊस. पुणे, सातारा, कोल्हापूर घाट, पूर्व सांगली, सातारा गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं अहिल्यानगर, पुणे, पूर्व सोलापूर, धाराशिव, त्याच्यानंतर लातूर, बीड मेघगर्जना पाऊस येलो अलर्ट हा देण्यात आला आहे. नाशिक पूर्व घाट आहे, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी हलका पाऊस हा होऊ शकतो. अकोल्यामध्ये जबरदस्त अशी उष्णतेची लाट असेल. त्याच्यानंतर 25 एप्रिल मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगडसाठी उष्ण आणि दमट हवामान असेल. खूप जास्त यामध्ये जी उष्णतेची लाट असणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, पूर्व घाट या ठिकाणी मेघगर्जना पाऊस संध्याकाळी हा होऊ शकतो. 26 एप्रिलची स्थिती पाहिली तर पाऊस हा खूप कमी होतोय, त्यामुळे खूप जास्त प्रमाणावर उष्णतेची लाट हे दिसून येते. तर राज्यामध्ये सरासरीपेक्षा 2 ते 4 डिग्री तापमान जे आहे पुढच्या या आठवड्यामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये जास्त राहणार आहे. 24 एप्रिलचा अंदाज यानुसार गारपीट जी घाटामध्ये आहे उष्णतेची लाट अकोल्यासाठी असेल. त्याच्यानंतर प्रभावित विभाग जो आहे विदर्भ आणि घाट असेल. 25 एप्रिलमध्ये मेघगर्जना आणि पाऊस कोकण, पश्चिम महाराष्ट्र 25 तारखेला. 26 एप्रिलला उष्णतेची लाट विदर्भामध्ये हे येणार आहे. तर अशा पद्धतीने 24, 25 आणि 26 एप्रिलचं हे वातावरण असणार आहे. रायगड महाराष्ट्रामध्ये, रत्नागिरी, रायगड, कोकण विभाग जो आहे यामध्ये 24 आणि 25 या दोन दिवशी 24 आणि 25 एप्रिल या दोन्ही दिवशी संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत मॅपनुसार आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मे महिन्यामध्ये पाऊस कसा राहील, त्याचबरोबर याच्यामध्ये किती बदल होतोय हे सगळी माहिती तुमच्यापर्यंत